नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत पास्ता। तर ही पास्ता बनवण्याची सर्वात सिंपल रेसिपी आहे। चला आता पास्ता बनवायला स्टार्ट करूया। सर्वात आधी एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये 3-4 थेंब तेल ॲड करायचे। आता हे तेल टाकलेलं पाणी 5 मिनिटांसाठी उकळू द्यायचं आहे। पाणी उकळेपर्यंत आपण पास्ताला लागणारी सामग्री तयार करून घेऊया। तर इथे पाणी उकळलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचे आणि पास्ता उकळायला सोडायचे। पाहू शकता पास्ताला 5 मिनिट उकळू द्यायचा आहे। पाहू शकता इथे आपला पास्ता उकळलेला आहे आणि आपली सामग्री सुद्धा तयार आहे। चला आता आपण फोडणी देऊया। त्यासाठी सर्वात आधी कढई गरम करायची आणि त्यामध्ये 1 ते अर्धा माप तेल ॲड करायचे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये प्याज ॲड करायचे। प्याज सोबतच हिरवी मिरची आणि कढीपत्ता सुद्धा सोडायचे। वाटल्यास तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीचे फ्रूट सुद्धा ॲड करू शकता, गाजर, शिमला मिर्च वगैरे। पण ही पास्ता बनवण्याची सिंपल रेसिपी असल्यामुळे मी ॲड केलेलं नाही आहे। तर याच्यामध्ये मी हा पास्ता मसाला यूज करणार आहे। पाहू शकता आपल्या कांद्याचा कलर हा चेंज झालेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे। टोमॅटो टाकल्यानंतर छानसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचे। टोमॅटोसोबत मीठ ॲड केल्याने टोमॅटो हे थोड्या लवकर शिजले जातात। आता हे टोमॅटो व्यवस्थितपणे शिजण्यासाठी याच्यावरती झाकून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी झाकायचे आणि काढून पाहायचं बरं का, खाली चिटकली तर नाही ना आपली फोडणी। तर पाहू शकता इथे आपले टोमॅटो हे पूर्णपणे शिजलेले। त्याच्यामध्ये ॲड करायचे चवीनुसार तिखट, मिरची पावडर आणि नंतर थोडंसं हळदी पावडर। हे सगळं टाकल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मी याच्यामध्ये थंड वॉटर काय ॲड केलेलं नाही आहे। आपण पास्ता उकळलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं वॉटर राहिलं होतं, मी तेच वॉटर या फोडणीमध्ये टाकलेले जेणेकरून आपला टोमॅटो लवकर शिजला गेला आहे। आणि थोडासा घरगुती मसाला ॲड करायचे आणि नंतर आपला पॉकेटचा मसाला ॲड करायचे, जो की पास्ता मसाला। आता हे मसाला टाकल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचे आणि उकळलेला पास्ता याच्यामध्ये ॲड करायचे। तर अशा प्रकारे हा पास्ता उकळलेला आहे आणि याच्यामध्ये ॲड केलेलं पण आहे। आता या पास्त्याला व्यवस्थितपणे छान रेड कलर येण्यासाठी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटांसाठी झाकून घ्यायचं आहे। झाकून घेतल्यानंतर फक्त 5 मिनिट ठेवायचे बरं का, जास्त वेळ नाही ठेवायचं, नाहीतर खाली चिटकल्या जातं। आणि अशा प्रकारे आपला रेडी झालेला आहे। फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? पास्ता रेसिपी एकदम सिंपल रेसिपी आहे। एकदा नक्कीच अशी रेसिपी ट्राय करा। पास्तासुद्धा एकदम टेस्टी असा लागलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या रेसिपीत।